व्हॅलेंटाईन्स डेचा जर प्लॅन करायचा असेल तर एखादा सिम्पल डिनर प्लॅन करणार का वॉर्ड राऊंड टुगेदर? काय करणार? पहिले वॉर्ड राऊंड करणार, त्यानंतर ती थकेल, मग त्या डिनरची व्हॅल्यू आहे. आपल्या वेळेसचा व्हॅलेंटाईन्स डे खूप वेगळा होता आणि आताचा खूप वेगळा. आता ओपनली एकमेकांना गिफ्ट देणं आणि एक्सेप्टन्स तो जो आहे त्यावेळी थोडं बर्डन असायचं फॅमिलीचा. तर तुमचा व्हॅलेंटाईन्स डे नेमका तेव्हा कसा होता? लव्ह मॅरेज आहे तुमचं? जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला जर प्रेम करायचं असेल तर एकच दिवस कसा लागेल? तुम्ही लॉंग टर्म लाईफ टाईम केलं पाहिजे. पण असं कधी झालंय का की एखादी वस्तू मागितलं आणि ते म्हणजे ते मिळण्यासाठी असं खूप वेळ लागला आणि पेशन्स संपलेत आणि मला पाहिजे म्हणजे पाहिजे ॲट एनी कॉस्ट? पेशन्स तर मी सध्या खूप शिकलेली आहे. लग्न झाल्यापासनं ते आत्तापर्यंत पेशन्स इज द ओनली थिंग आय थिंक आय माइट हॅव लर्न्ड इन सो मेनी इयर्स. सगळ्यात जास्त तुमच्यासाठी चिडचिड कोण करतं दोघांमध्ये? हे ऑल, वेलकम टू पुणे टाइम्स मिरर अँड सिविक मिरर. आपल्या सगळ्यांचा म्हणजे यूथचा आवडता जो फेस्टिवल आहे किंवा एक सण आहे, व्हॅलेंटाईन्स डे ज्याला आपण म्हणतो, तो जवळ आलाय. आणि या व्हॅलेंटाईन्स डे निमित्त आपण एक पॉडकास्ट घेतोय. आपल्यासोबत आत्ता पुणे मिरर आणि सिविक मिररच्या स्टुडिओमध्ये एक यंग डायनॅमिक पॉलिटिकल कपल आहे. आपल्यासोबत आत्ता आहेत सम्राट थोरात आणि ऐश्वर्या थोरात. तुमचं खूप खूप स्वागत. मला असं वाटलं होतं की मे बी मी काहीतरी पॉलिटिकल इंटरव्ह्यू घेईल, पण मला संधी मिळाली व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा. आणि तुमची लव्ह स्टोरी ऐकायला मला जेवढी आवडेल ना, त्याहीपेक्षा जास्त ऑडियन्स आमची जास्त एक्सायटेड आहे. सो आपण सुरुवात करूया. रिलेशनशिप सांभाळणं, दोघांनाही हा प्रश्न आहे माझा, रिलेशनशिप सांभाळणं जास्त चॅलेंजिंग आहे का कॉन्स्टिट्युएन्सी? दोघांना यासाठी, कारण तुमची पहिली नगरसेवक पदाची टर्म आहे आणि तुम्ही यू आर इन टू पॉलिटिक्स सिन्स लॉंग. सो काय कम्पॅरिझन वाटतं? रिलेशनशिप जास्त डिफिकल्ट आहे का कॉन्स्टिट्युएन्सी सांभाळणं? मला असं वाटतं दोन्ही बरोबर आहे. बिकॉज कॉन्स्टिट्युएन्सी पण माझी फॅमिली आहे, दिस इज ऑल्सो रिलेशन. बघितलं गेलं तर इथं पण प्रॉब्लेम्स असतात आणि हॅपीनेस असतं, इथं पण प्रॉब्लेम असतात, हॅपीनेस असतं. बट हाऊ यू मॅनेज इट वेल, दॅट डिपेंड्स की कसं करू शकतो आपण. कॉन्स्टिट्युएन्सीमुळे रिलेशनशिप स्ट्रॉंग झालं, कारण एकमेकांचा सपोर्ट लागतो. आणि मला जो सपोर्ट द्यायचा होता, शेवटी मी बघितलंय सगळं, मी करत आलोय, हिला मला सपोर्ट द्यायचा होता. त्यामुळे जेव्हा कॉन्स्टिट्युएन्सी येते तेव्हा रिलेशनशिप स्ट्रॉंग होतं. आणि जसं तुम्ही आज आमचा इंटरव्ह्यू घेताय व्हॅलेंटाईन डेचा, त्याच्यामुळे आम्हाला कळतं बाबा हा व्हॅलेंटाईन डे आहे, अजून साजरा होतोय तो. नाही, पण जनतेने खूप साथ दिलेली आमच्या, आणि तसं वेळेला गुरुवारपेठ माझी सासूरवाडीच झाली आणि सगळ्यांनी मला सून म्हणून खूप प्रेम दिलं तिकडं. नक्की. पण व्हॅलेंटाईन्स डे ही जी कॉन्सेप्ट आहे, म्हणजे आम्ही आता बऱ्याचदा फिरलो. आजकालची म्हणजे आपल्या वेळेसचा व्हॅलेंटाईन्स डे, तुमचं आणि माझं वय काय असं जास्त अंतर नाही, आपल्या वेळेसचा व्हॅलेंटाईन्स डे खूप वेगळा होता आणि आताचा खूप वेगळा. आता ओपनली एकमेकांना गिफ्ट देणं आणि एक्सेप्टन्स तो जो आहे त्यावेळी थोडं बर्डन असायचं फॅमिलीचा. तर तुमचा व्हॅलेंटाईन्स डे नेमका तेव्हा कसा होता? लव्ह मॅरेज आहे तुमचं? म्हणजे माझं तर एकच आहे की जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला जर प्रेम करायचं असेल तर एकच दिवस कशाला करायचं? तुम्ही लॉंग टर्म लाईफ टाईम केलं पाहिजे. फक्त व्हॅलेंटाईन डे नाही, कुठलाही सण आपण साजरा करतो. आपण महाशिवरात्रीला फक्त महादेवाची पूजा करतो का? नाही. आपण रोजच करतो. तसं कुठलाही सण असेल तेव्हा तुम्ही तो रोजचा साजरा केला पाहिजे. आणि त्याप्रमाणे काय होतं, ती जागरूकता तशी राहते. रोजच प्रेम दिलं पाहिजे एकमेकांना. ओके. तुमच्यासाठी माझा प्रश्न आहे, आता तुम्ही नवीन आहात, म्हणजे पॉलिटिकल फॅमिली बॅकग्राऊंड तर होतीच, पण घरी असणं आणि आता थेट ग्राउंडवर उतरून काम करणं, पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जेव्हा घरात येतात तेव्हा ते पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह वरून बायको, आई, सून हे स्विच व्हायला किती टाइम जातो? दोन्ही मॅनेज करायला खूप डिफिकल्ट जातं, पण ते आता हळूहळू मी दोन्ही मॅनेज करते. पहिलं तर काय फक्त घर बघायचं होतं, मुलगी बघायची होती, परिवार बघायचा होता. आता घरातलं बघायचंय आणि प्रभागातलं बघायचंय. पण तसं बघितलं गेलं तर होतंय, सिम्पल आहे सगळं मॅनेज. घरातले हे मदत करतात, घरातली फॅमिली मदत करते, आणि आता कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये पण माझे जे आहेत सगळे जे मला मदत करतात, त्यांच्यामुळे मी सगळं चाललंय, व्यवस्थित चाललंय. आणि ह्यांची तर खूपच मदत आहे, ह्यांच्यामुळेच तर पुढं सगळं चाललंय माझं आता. पण लव्ह स्टोरी कशी सुरू झाली तुमची? आम्हाला ते ऐकायला आवडेल. Love लग्नाचे story, फोटो आम्ही बघितले, खूप छान. आणि मग अजूनही 2015ला होतं येस, लग्न. अजूनही जर आम्ही बघितले तर नव्यांना तोड देतील असे तोडीस तोड देणारे फोटो आहेत. लव्ह स्टोरी काय होती नेमकी? काय होती, 2011ला मी भेटली असेल माझ्या भावा थ्रू. माझ्या भावामुळे, त्यांचे मित्र होते त्या टायमिंगला, तर ते फ्रेंड्स होते.
तर कुठल्या तरी कॅफेमध्ये असंच गेलो होतो आम्ही कॉफी प्यायला वगैरे, तर तिथं माझी ओळख ह्यांच्याबरोबर झाली. आणि तसं ते बघायला गेलं तर तुम्ही बोलताय. म्हणजे काय होतं, मी जर बोलायला गेलो तर आताच्या युथवर तो एक रॉंग एक्झाम्पल सेट होईल. कारण मी तसं केलंय. म्हणजे ऑफकोर्स पहिले मीच प्रपोज केलं, मीच मागे लागलो. मी इव्हन माझी परीक्षा होती, माझ्या परीक्षेला नाही गेलो मी. वाय? बापरे. बिकॉज तिला तो टाइम भेटायचा, बाहेर पडायचा, ते घरातले स्ट्रिक्ट असल्यामुळे. मग त्या टायमिंग मला जो टाइम स्पेंड करता येईल त्यामुळे मी परीक्षेला सुद्धा नाही गेलो. कितवीची परीक्षा होती पण ती? आता सांगू नका. हा, 11वी 11वीची परीक्षा होती. 11वीची असतात. ओके, बोर्ड एक्झाम्स नव्हत्या म्हणजे 11वी. बोर्ड एक्झाम साठी पण केलं होतं, पण ह्यांनीच मला पुश केलं, असं करू नको, तू पहिले परीक्षेला जा. हो, पहिलं करायचंय. म्हणजे तुम्ही 11वीत होता आणि तुम्ही तेव्हा कितवीला होता? नाही, आम्ही एकत्रच होतो. एकत्रच. 11th. 11 नाही, इट वॉज 12th. It was 12th, हो, हो. Might be 12th standard. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, एक पॉलिटिकल कपल आहात तुम्ही, पण डिसिजन मेकिंग हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो पॉलिटिक्समध्ये आणि त्याच्यावरती खूप मतभेद होत असतात. म्हणजे आपण बघतो आत्ताच्या परिवारामध्ये म्हणजे एखाद्या निर्णयावरून किंवा एखाद्या गोष्टीवरून बरेच मतभेद असतात. मग फायनल वर्ड कुणाचा असतो बरं? ते सगळं हँडल कसं करता तुम्ही? असं मेल इगो बघितला तर माझं डिसिजन मला शेवटचं माहिती पाहिजे असतं. पण असं आहे, मी प्रत्येक वेळेस सल्ला तिचाच घेतो. ते कुठे काय मनात कुठे कन्फ्युजन निर्माण झालं की मी तिला विचारतो काय करावं. छोट्या छोट्या गोष्टी असतील. छोट्याच्या छोट्या गोष्टी मला विचारल्याशिवाय करत नाहीत. पण इन द एंड मी काय बोलले की हे करायचंय नाही, पण ते भलतंच की त्यांच्याच मनाचं करायचं. पण मग राग येतो तुम्हाला की अरे मला येतो. विचार. मग मी नंतर म्हणते मला कशाला विचारतो, मग जर तुलाच करायचं असेल तर. बट इन द एंड इट्स ओके. पण आता मला वाटतं आता तुम्ही पण पॉलिटिक्स मध्ये आहात तर इक्वल आता दोघांचं एक हे माझे पॉइंट्स असतात, ह्यांचे पॉइंट्स असतात, ते दोन्ही मर्ज करून जे बरोबर वाटेल ते आम्ही करू. ओके. आपण एक छोटासा रॅपिड फायर, आता तुम्ही माझा पहिला प्रश्न हाच होता की प्रपोज कोणी केलं, त्याचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. सो आपण नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. तुमच्यासाठी असेल, व्हॅलेंटाईन्स डे तुम्ही आतापर्यंत सेलिब्रेट केलाच असेल एकत्र, पण त्या सगळ्यामध्ये काय आता तुम्ही दोघेही पॉलिटिक्समध्ये आहात, सो आपण त्याच्याशी रिलेटेडच एक घेऊया. व्हॅलेंटाईन्स डेचा जर प्लॅन करायचा असेल तर एखादा सिम्पल डिनर प्लॅन करणार का वॉर्ड राऊंड टुगेदर? काय करणार, पहिले वॉर्ड राऊंड करणार, त्यानंतर ती थकेल, मग त्या डिनरची व्हॅल्यू वाढेल, मग ते डिनर करणार. तुमच्यासाठी कोण वाटतं की जास्त म्हणजे दोघांमधलं एफर्ट्स कोण जास्त देतं असं वाटतं? सगळ्यात जास्त एफर्ट्स तर इकडूनच असतात. काय कुठल्या प्रत्येक गोष्टीमध्ये एफर्ट्स इकडूनच असतात. मी एवढी रोमॅन्टिक नाहीये, हे जरा जास्ती रोमॅन्टिक आहेत. पण सरप्राईजेस देणं, काही कुठं डिनरला जाणं, काय फिरायला घेऊन जाणं, त्यांना खूप आवड आहे. सगळ्यात जास्त तुमच्यासाठी चिडचिड कोण करतं दोघांमध्ये? तुम्ही मलाच विचारलंय, मीच करतो. हा, सगळ्यात जास्ती चिडचिड इकडे. बर, ठीक. सरप्राईज तर तुम्ही देता, मग ह्यांच्याकडून काय जास्त? त्या जसं म्हणाल्या की सरप्राईजेस ते जास्त देतात किंवा नाही, कुठली इच्छा व्यक्त केली की मला हे असं पाहिजे, असं मला करायचंय, तर ते माझ्या डोक्यात कुठेतरी बसतं की हे आपल्याला पूर्ण करायचंय, आणि आय मेक शुअर की मी ते पूर्ण करतो. पण ते पूर्ण केल्यावर व्हॅल्यू राहत नाही. ते असं सुद्धा होतं, झालं भेटलं की झालं असं ते थोडं असतं, पण माहिती आपलंच आहे ते, मग व्हॅल्यू तर ऑलवेज असणार. पण असं कधी झालंय का की एखादी वस्तू मागितलं आणि म्हणजे ते मिळण्यासाठी असं खूप वेळ लागला आणि पेशन्स संपलेत आणि मला पाहिजे म्हणजे पाहिजे ऍट एनी कॉस्ट, आणि असं कधी झालंय का मला पाहिजेच आहे? पेशन्स तर मी सध्या खूप शिकलेली आहे. लग्न झाल्यापासनं ते आतापर्यंत पेशन्स इज द ओनली थिंग आय थिंक आय माइट हॅव लर्न्ड इन सो मेनी इयर्स. त्यांच्यात आहेत का पण पेशन्स? आहेत, नाही पेशन्स आहेत, पण हट्ट आणि जिद्द म्हणजे खूप जास्ती आहे. व त्याचा असा राग येतो कधी मला? हा, नाही, उलट चांगलं आहे ना, हट्ट आणि जिद केलं तर पाहिजे म्हणजे पाहिजे, ते मला पण भेटतं. व्हेरी गुड. मग भांडणं होतात का कधी तुमच्यामध्ये? लव्ह मॅरेज मध्ये असं तू मेमे सारखं चालू असतं. मग मीडिएटर कोण असतं? आम्ही दोघंच असतो. तुम्ही दोघंच मीडिएटर असता? असं मीडिएटर आम्ही कोणालाही आमच्या दोघांच्या मध्ये कोणालाही घेत नाही. आहेत ना मीडिएटर, कोण? आमचे साईबाबा आहेत. नक्की. आता तुम्ही दोघेही पॉलिटिक्स मध्ये आहात तुम्ही आधीपासून, आणि आता तुम्ही सुद्धा
नगरसेवक आहात, राईट. सो कधी रोज जेवण करत असाल एकत्र, रोज लंच करत असाल? कंपल्सरी Yes. लंच आणि डिनर आम्ही एकत्र करतो. तर वॉर्ड इश्यूज डिस्कस करता का टेबलवरती? हो. काय काय डिस्कशन्स होतात? मोस्टली आमच्या घरात डिस्कशन हेच असतात की कसं सुधारणा करायच्या, आता पुढे काय करायचंय. त्याच्यानंतर मोस्टली दिवसातनं 3-4 वेळा तर डिस्कशन असतात, बट लेटर ऑन ऑब्व्हियसली फॅमिली ऑल्सो इज इम्पॉर्टंट अँड वी हॅव अ डॉटर ऑल्सो इज 3 years old. सो दॅट टाइम इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर अ डॉटर. बिकॉज माझ्या डोक्यात काय असं, माझ्या डोक्यात कंटिन्यू काम 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 आणि काय करायचं कसं करायचं, मी हम्म. थांबत नाही. मग ही कुठेतरी मला असं थोडं बोलतो ना, नॉक नॉक, आता आपण ओके. घरी आहोत, थोडंसं आता बाहेर पडायचं ना, ते तसं करावं लागतं तिला. माय स्विच ऑफ होतं लगेच. लाईक इफ आय एम इन द कॉन्स्टिट्युएन्सी, आय एम इन द माझं कॉन्स्टिट्युएन्सी. करंट चालू होतं. When I'm at home, I'm completely at home. So I give my 100% everywhere possible. तुमच्यासाठी माझा प्रश्न आहे, तुम्ही यांची तर पॉलिटिकल जर्नी आता म्हणजे तशी पॉलिटिकल जर्नी स्वतःची आता स्वतःची. सुरू झाली आहे. तुम्ही गेले बरेच वर्ष पॉलिटिक्स मध्ये आहात. पब्लिक कंप्लेंट्स जास्त असतात का पार्टनरच्या कंप्लेंट्स जास्त असतात? पब्लिक कंप्लेंट्स. पब्लिक कंप्लेंट्स पार्टनरच्या कमी असतात म्हणजे? ओके. बोल ना, काहीच कंप्लेंट नसते. नाही असत ना कंप्लेंट, म्हणजे नसतातच का काही? नाही असत ना कंप्लेंट, थोडेफार असतात. थोडेफार. नाही पण जे आवडत नाही तर मी रोक तिकडेच सांगतोय, असं नाही. बरं, आता एवढे किती वर्ष झाले लग्नाला? 15, 25, 10 वर्ष 11 झाले? वर्ष. 10-11. सो काय काय चेंजेस करायला लागले एकमेकांसाठी? म्हणजे बाबा खूप आपण एक टॅग देतो की मी हे सॅक्रिफाईस केलं, ते सॅक्रिफाईस केलं, रादर दॅन सॅक्रिफाईस हे वापरण्यापेक्षा बदल काय काय केले एकमेकांसाठी? सॅक्रिफाईस ऍज सच असं काय केलेलं नाहीये मी. बघितलं गेलं तर ऍक्टिंग जे करायची होती, ऍक्टिंग मध्ये होतं इंटरेस्ट, पण ते सॅक्रिफाईस करायला लागलं. बट इट्स ओके. आता लाईफ गोज ऑन. आय गॉट इन टू पॉलिटिक्स, सो इट इज कम्प्लिटली डिफरंट, बट इट इज देअर स्टील. आणि तुम्ही? नाही मला पॉलिटिक्स मध्ये जायचं होतं. पॉलिटिक्स मध्ये का जायचं, ठीक आहे, लोकांना वाटतं की पॉलिटिशियन म्हणले की एक नेगेटिव्ह लोकांच्या मनात आलंय, पण मला काय होतं, कधी तुम्ही कोणाचं काम करतात आणि त्याचा जो आशीर्वाद लागतो ना, दॅट इज लाईक दॅट मेक्स माय डे. म्हणजे Yes. कुठले वयस्कर लोकांचे तुम्ही कामं करणार, ते हम्म. ब्लेसिंग्स खूप वेगळे असतात. खूप लोक काय असतात, 10 पैकी 2 लोक असतात जे तुमचं काम झालं तुमच्याकडे येऊन सांगतात की आमचं काम झालंय, पण त्यामधून जी लोक येतात तुमच्या डोक्यावर जेव्हा हात ठेवतात, कुठे वयस्कर कोण येतात, मग असं वाटतं नाही, ह्या दिवसासाठीच आपण आज ठरवलं होतं की आपला आज पॉलिटिक्स मध्ये जायचंय. ही पॉझिटिव्ह बाजू झाली. पण जेव्हा क्रिटिसिझम हा पार्ट असतोच पॉलिटिक्समध्ये, क्रिटिसिझमला तोंड द्यावंच लागतं. जेव्हा क्रिटिसिझम येतं तर एकमेकांना कसं हँडल करता तुम्ही? नाही, क्रिटिसिझम असं होतं की एक लोकांना आवडायचं की महिलांनी पॉलिटिक्स राजकारणामध्ये आलं नाही पाहिजे. तर ऑब्व्हियसली त्याच्या हिच्या वेळेस पण असं आम्हाला वाटलं काय करावं, पण मी ते आता झालं जुनं आहे सगळे आता ते, की आता तर उलट विमेननी पण लीड केलं पाहिजे ना. मीला बोललो की तू उतर ह्याच्यात, आपण बघू, मे बी यू कॅन बी बेटर देन मी, असं पण होऊ शकतं. ठीक आहे, मी त्या खुर्चीवर आहे, सगळं झालं, करत आलोय, पण नाव शी इज इनटू इट. उलट माझ्यापेक्षा फास्ट ती बोलायची, सगळं काम करायची पद्धत सगळं वाढत गेली तिला. आय थिंक माझं मेन सपोर्ट आणि असं बॅकबोन म्हणून असेल, अँड हू पुश्ड मी इनटू दिस वॉज हिम. हा, आता तुमचं स्केड्यूल जे आहे ते बिझी असणार आहे, म्हणजे नो Already, डाऊट. सो अस टाइम साठी काही रूल सेट केलाय की हा टाइम जो आहे तो आपलाच असेल? आणि म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांचा मी टाइम असतो, माझाही आहे. मी जेव्हा घरी जाते तेव्हा थोडा वेळ माझ्या स्वतःसाठी काढते. आमचा एक फिक्स टाइम आहे. ऍट नाईट कंपल्सरी वी हॅव डिनर. त्याच्यानंतर वी हॅव टू वॉच नेटफ्लिक्स ॲटलीस्ट 2 episodes. काही असेल, वी हॅव टू सिट अँड वॉच. इवन इफ मला जर कंटाळ की आज नको बघायला, नाही, हे म्हणजे बसायचं तर आज 2 आम्ही episode तरी 4-5 वर्षापासून चालू केलं. म्हणजे ही मी इव्हन द फॅमिली आम्ही बसायचं आणि एकत्र बसून काहीतरी As a एखादं movie family असेल together. किंवा काहीतरी ऍटलीस्ट, ठीक आहे, बोलणं कमी असतं पण ऍटलीस्ट एकत्र बसून काहीतरी बघायला लागतो. ते आम्ही एक ठरवलंय रुटीन. आणि आता जो तुम्ही प्रश्न विचारला, आज टाइम, तो सध्या आता नाही आज टाइम, बिकॉज लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला निवडून आणलंय. तर पहिले काय जे काय पेंडिंग इश्यूज असतील, लोकांची कामं असतील, ती पहिले मार्गी लावायची. नंतर 5 वर्ष आहे, मग आहोतच नाही एकमेकांच्या सपोर्टसाठी, मग थोडं लोकांचं सांगून किंवा मग एक 5 दिवस सुट्टी घेतोय आमच्यासाठी, ते आम्हाला करता येईल. व्हॉट डू यू थिंक की काय रिअल स्ट्रेंथ काय आहे रिलेशनशिपचे तुमच्या? real strength is understanding each other and giving support to each other when it is needed. And that is what is going on since almost 11 years between us now. सो 5 वर्षांनी तुम्ही दोघेही आता
ग्राउंडवर आहात आणि लोकांना भेटताय 5 वर्षांनी लोकांनी तुम्हाला कसं आठवायला पाहिजे ॲज अ लीडर और आयडियल ऍज कपल? अ लीडर सो इट डझंट मॅटर की मी एकटी आहे. आम्ही दोघं मिळून लोकांच्या समस्या सॉल्व्ह करतोय. दोघं मिळून जे काय प्रश्न आहेत ते मार्गी लावणार आहे. नॉट ओन्ली की मी एकटी नगरसेविका म्हणून आहे का हे एकटे आहेत. ऍज अ कपल आम्ही दोघं हे पुढे करणार आहे आणि आमचं नाव झालं पाहिजे की बाबा ही एकटी नगरसेवक म्हणून नाही काम करत आहे, हे दोघं कपल म्हणून काम करतायत. की जिथं मला नाही पॉसिबल तिथं ते जातात, जिथं त्यांना नाही पॉसिबल तिथं मी जाते. म्हणजे हँड इन हँड वी आर वर्किंग टुगेदर. तर दिस इज हॅपन फॉर द फर्स्ट टाइम इन 30 इयर्स की जे कोण नगरसेवक होते ते रिपीटेडली नगरसेवक होते. त्यानंतर आम्ही आलो. पण 30 वर्षात पहिल्यांदा असं झालं की एका नगरसेवकाची बायको नगरसेविका झाली प्रभागामध्ये. तर लोकांसाठी ते नवीन आहे. ठीक आहे, फॅमिलीमध्ये असेल वगैरे, पण नवरा आणि वाईफ हे असं कधी झालं नाहीये प्रभागामध्ये, आमच्या प्रभागामध्ये तरी. पण एक आहे की असं काहीतरी प्रभागामध्ये करायचंय की लोकांनी नाव काढलं पाहिजे आणि एक्झाम्पल सेट झालं पाहिजे की आमचा जो पूर्णपणे स्लम एरिया आहे, जुने वाडे आहेत, ती कुठेतरी डेव्हलपमेंट दिसली पाहिजे. आणि लोकांना हे वाटलं पाहिजे की लोक काय म्हणतात, प्रभात रोड असेल, नागरिक म्हणतात कोरेगाव पार्क असेल, इतकं डेव्हलप, इतकं सुंदर आहे. का बरं? त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे ना, मग ते आम्ही का नाही करू शकत? त्यांच्याकडे ब्युटिफिकेशन जास्त दिसतं ना, मग ते आम्ही पण करू शकतो. जेव्हा आपण ते करू, आपण त्याच्यात उतरतो आणि करायला लागतो, तेव्हा ते लोक नावं काढणार. आणि त्या निमित्ताने आमचं एकच आहे की प्रभाग कुठेतरी वी शुड स्टँड आउट, हे आमचं टार्गेट आहे. मग एक यंग डायनॅमिक पॉलिटिकल कपल म्हणून तुम्हाला नक्कीच आम्हालाही बघायला आवडेल. सो देर आर मेनी कपल्स जे काम करतायत, वर्क लाईफ बॅलन्स करतायत, करिअर करतायत. त्या कपल्स म्हणजे आता आपण बघतो की पेशन्स संपत चाललेत. म्हणजे इवन इन माय केस मी खूप इम्पेशंट आहे वेन इट कम्स टू माय रिलेशनशिप्स. नॉट ओन्ली एनी रिलेशनशिप, माझ्या घरच्यांशी किंवा बाकीच्यांशी. सो अशा कपल्सला जे एकत्र राहत आहेत आणि सगळं करतायत, तुम्ही पण बाहेर जाताय, काम करताय, अशा कपल्सला काय ॲडवाईस असेल? मला असं वाटतं की आजकालचं जनरेशन इज चेंज्ड अ लॉट. दे वॉन्ट एव्हरीथिंग राईट नाव अँड दॅट शुड चेंज. दॅट इज वॉट आय फील. बिकॉज तुम्ही बघितलं की आय गॉट मॅरिड इन 2015. आय वॉज जस्ट 21 years old जेव्हा माझं लग्न झालं. सी, देर आर सॅक्रिफायसेस, देर आर अंडरस्टँडिंग. दॅट्स हाव अ रिलेशनशिप गोज अहेड. सो माय थिंग फॉर द youth right now is that you all have to know patience, you all have to have understanding, and that's how your love, that's how your relationship will move ahead in future. And if you wanted to keep it together, you have to understand each other. Love is there, love will always be there, but understanding, patience and sacrifice, you need that in a relationship. आणि एक नवरा म्हणून काय वाटतं, नवरा किंवा एक मेल पार्टनर म्हणून? मेन पार्टनर म्हणून एवढंच वाटतं की आपल्या वाईफचं पहिले ऐकायला पाहिजे. कॉन्फिडन्स चांगला असतो, ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नाही. कुठे तुम्हाला वाटतं की नाही या ठिकाणी कुठे सल्ला घ्यायचा आहे तो बायकोचा घ्या, इगो मध्ये आणू नका. काय असतं आजकालच्या पिढीमध्ये इगो जास्त यायला लागले. आणि कसं असतं, फिमेल साइड इज ऑलवेज पॅम्पर्ड मोर देन द मॅन साइड. म्हणजे काय, ते पॅम्परिंग मध्ये मध्ये मुलाकडनं पण तीच अपेक्षा ठेवते. ठीक आहे, युअर हजबंड कॅन, युअर पार्टनर कॅन बी युअर फादर, युअर फ्रेंड, युअर एव्हरीथिंग, बट डोंट फॉरगेट तो पण कुठेतरी लहानातनं मोठा झालाय, त्याला पण त्याच्या आईने पॅम्पर केलंय. तर दोघांचं अंडरस्टँडिंग एकमेकांसारखं एकमेकांबरोबरच असलं पाहिजे. ओके. ॲज अ कपल तुम्ही आता 11 वर्ष सोबत आहात. काय करायला आवडतं एकमेकांसाठी सगळ्यात जास्त? तुम्हाला त्यांच्यासाठी काय करायला आवडतं आणि त्यांना? मला त्यांच्यासाठी कुक करायला आवडतं. ही इज अ फूडी. पहिलं Okay. खूप नॉनव्हेज खायचे, पण आता जरा नॉनव्हेज बंद झाले सध्या, तर मी खूप अपसेट झाली आहे. नॉनव्हेज सगळंच सोडून दिलेलं आहे. पहिलं मी प्रॉपर जेवण बनवायचे, पण सध्या आता फक्त व्हेज बनवून मला पण कंटाळ येतो, पण ठीक आहे आता करायला लागतं ते. आणि तुम्ही नॉनव्हेज? हा, मी खाते. मी म्हणजे पण सोडलं होतं मध्ये 6-7 महिने, पण ते नाही झालं. ओके, तर मग सुरू आहे. ओके. आय कॅन अंडरस्टँड. या. आणि तुम्हाला त्यांच्यासाठी काय करायला आवडतं? Whatever makes happy, gives her a smile on her face. मला ते करायला आवडतं. तिची इच्छा तिने व्यक्त करायची, मला हे असं करायचंय अँड आय लाईक टू सरप्राईज हर, की बाबा हा ते काय असं एक मोमेंट असतो, ते 1 मिनिटाचा किंवा 2 मिनिटाच्या त्या मोमेंटसाठी मला ते करायला आवडतं. भले ती वस्तू छोटी असेल किंवा मोठी असेल, ते एका स्माईल आणि हॅपीनेससाठी आपण जे
नाही का, हे मेमरीज परत तुमच्याकडे येणार नाही. मेमरीज मला नाही माहिती ती काय रिॲक्शन देणार, तेव्हा मी फोटो काढले, व्हिडिओ काढेल, हे फक्त इकडे असतं, ते स्टोर तिकडे That राहतं, is very पण ते good. लक्षात राहतं. तुम्ही तुम्ही म्हणाला 2015 मध्ये लग्न झालं, त्याच्यानंतर आधी तुम्ही एकमेकांसोबत होतात, नवरा बायको झालात, आता आई वडील पण आहात. आई वडील आणि तो बॅलन्स कसा मेंटेन करता, म्हणजे ऍज पहिलं तर फक्त आम्ही अ दोघच होतो, हा. आता आम्ही 3 झालो आणि त्याच्यामध्ये आमची जी मुलगी आहे ती आमच्या दोघांपेक्षाही खूप डेंजर आहे बघितलं गेलं तर. आणि म्हणजे हट्टीपणा, पाहिजे म्हणजे पाहिजे, हे सगळं इकडूनच चाललेलं आहे. आणि दोघांना हँडल करणं मला खूप डिफिकल्ट जातं, पण ते आता करायला लागतं, दोघं माझेच आहेत. ठीक आहे, चालेल. थँक्यू फॉर कमिंग हिअर. अँड ही स्टोरी जी आहे तुमची, लव्ह स्टोरी, मलाही ऐकायला खूप मजा आली.